सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांती। चालू असणारे कठोपनिषद आणि कठोपनिषदाच्या माध्यमातून यावेळी 17वा असणारा दुसऱ्या वल्लीमध्ये असणारा 17वा मंत्र काय? एतदालंबनं श्रेष्ठं एतदालंबनं परम एतदालंबनं ज्ञात्वा ब्रह्मलोके महीयते. की अशा प्रकारे हे श्रेष्ठ आलंबन आहे, या व्यतिरिक्त अन्य कोणतंही श्रेष्ठ आलंबन नाही. आणि अशा प्रकारे एतदालंबनं ज्ञात्वा, की अशा प्रकारे ते आत्मतत्व जे आहे त्या आत्मतत्वाला यथार्थ स्वरूपाने ज्ञात्वा म्हणजे जाणून ते खरोखर काय आहे. प्रायः सर्वसामान्यतः आपण जर पाहिलं तर आपण सगळे मागच्या पाठामध्ये आपण पाहत होतो, काय पाहत होतो की त्या ठिकाणी आस्तिक आणि नास्तिक हे दोन प्रकार आपण सगळे मान्य करतो. मग आस्तिक म्हणजे कोण आणि नास्तिक म्हणजे कोण, त्याची आपण व्याख्या मागच्या पाठामध्ये पाहिली. त्या अनुषंगाने या ठिकाणी देहाच्या व्यतिरिक्त असणारं कोणतं जे आत्मतत्व आहे, मग ते जे आत्मतत्व आहे त्याला आपण काय म्हणतो, ज्यावेळेस ते आत्मतत्व काय होतं, ह्या नाम आणि रूपाच्या अनुषंगाने या फॉर्ममध्ये येतं, त्याला आपण त्याला म्हणतो जीवात्मा. वास्तविक काय आहे, आत्माच आकाशच आहे, परंतु आकाश ज्यावेळेस घटपटाच्या अनुषंगाने त्या असणाऱ्या उपाधीच्या अनुषंगाने त्याला काय केलं, तेवढ्यामधनं बाजूला केलं जातं, त्याच आपण त्याला काय म्हणतो घटाकाश. परंतु आहे काय, आहे आकाशच आहे, परंतु ज्यावेळेस उपाधीच्या अनुषंगाने त्याला आपण बाजूला करतो तेवढ्या याच्यामधून त्यावेळेस आपण म्हणतो घटाकाश मठाकाश. तसंच आहे काय, परमात्माच आहे, परंतु या नामरूपात्मक असणारं पंचमहाभूतांपासून निर्माण झालेलं हे जो देह आहे, या देहाच्या उपाधीच्या अनुषंगाने ज्यावेळेस ते काय होतं, व्यक्त होतं इथं अंतःकरणामध्ये. अंतःकरण म्हणजे आपण काय सांगितलं, मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे जे आहे त्याला आपण अंतःकरण, त्याला आपण सूक्ष्म शरीर असं म्हणतो. मग हेच आपण म्हणतो कोण, जाणार आणि येणार. बरोबर आहे. आता सगळं चाललंय, काय चाललंय आता संपूर्ण, आता हा 15 दिवस आहेत हे कसले, हे पितृपक्षाचं, म्हणजे जाणारा आणि येणारा जे आहे ते सूक्ष्म शरीर, ते जातं आणि येतं. कोण जातं, तर हे जे सूक्ष्म शरीर आहे, म्हणजे जे अंतःकरण आहे ज्याच्यामध्ये मन बुद्धी चित्त आणि अहंकार असतात. हे संस्कार कुठे जातात, हे संस्कार सगळे बुद्धीमध्ये उतरतात. आणि म्हणून आपण काय म्हणतो, बुद्धी शुद्ध ठेवली पाहिजे. सगळे संस्कार बुद्धीच्या अनुषंगाने पुढे जातात आणि म्हणून त्याच अनुषंगाने या ठिकाणी म्हणून आता काय करतो, हा जो पितृपक्ष मग काय, तो जाणारा आणि येणार, म्हणजे पूर्ण आपण नास्तिक नाही, देह म्हणजेच आत्मा नाही म्हण, तो जाणारा येणारा हे. आणि त्या अनुषंगाने काय करतो आपण, मग मनुष्य गेल्यानंतर त्याचा असणारे 10 दिवस प्रतिदिन श्राद्ध, त्यानंतर 10वा झाला 13वा झाला, त्यानंतर मासिक श्राद्ध, त्यानंतर भरणी नक्षत्रावर त्याचं पुन्हा संपुटीकरण एकत्रितकरण, त्याला पितृलोकाची प्राप्ती, आणि त्यानंतर
हे जे आहेत 15 दिवस, ज्याला पितृपंधरवडा आपण म्हणतो, त्यामध्ये काय ते सगळे जे आहेत आपले पितर कुठे असतात? यमलोकी. त्या ठिकाणी असणारं जे पितर लोक आहे त्या ठिकाणी राहतात आणि तिथून मग या 15 दिवस आपापल्या जिथे जिथे त्यांचे संबंध आहेत त्या ठिकाणी ते सर्वजण येतात. आणि म्हणून आपण त्या त्या तिथीला पितृपक्षामध्ये कधी श्राद्ध करावं तर पितृपक्षामध्ये ज्या तिथीला ते गेलेले आहेत त्या तिथीलाच त्यांचं श्राद्ध करावं. परंतु काही कालास्तव ज्ञात अज्ञात विसरलेला तिथी चुकलेले सूतक कायमध्ये आलं तर अन्य कारणास्तव जर त्यावेळेस ते त्या ठिकाणी पितृ श्राद्ध झालं नाही तर आपण काय करतो? आता येणारी जी आहे शेवटची त्याला आपण काय म्हणतो? सर्व पितृ अमावस्या. त्या सर्व पितृ अमावस्याला काय करतो आपण? असे असणारे हे सगळे ज्ञात अज्ञात विसरलेले तिथी चुकलेले त्या सर्वांचा आपण काय करतो? सर्वांसाठी म्हणून सर्व पितृ, सर्वांसाठी, सर्व जे पितर आहेत आपले त्या सर्व पितरांसाठी काय होतं? ते लागू पडतं त्या ठिकाणी. म्हणून सर्व पितरीला आपण करतो. जे काय आपले पित्र असतील, मग आजी असेल, आजोबा, जे काय असेल पितर आपले, त्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी त्यांचं काय करतो? श्राद्ध, तर्पण हे सगळं आपण त्या ठिकाणी करत असतो. पण अनेक वेळा भ्रम, अज्ञान किंवा कधी कधी आपल्याला वाटतं आम्ही फार शिकलेलो आहोत, त्या अनुषंगाने आपण काही जणांच्या मनामध्ये निर्माण होतं की कशाला करायचं हे. तर त्याच्यासाठी शास्त्र त्या ठिकाणी आदित्य पुराण जे आहे, आदित्य पुराणामध्ये एक श्लोक आहे. काय श्लोक येतो? तर न संती पितरश्चेती कृत्वा मनसी वर्तते. पुढे श्राद्धम न कुरुते यस्तु तस्य रक्तम पिबन्ति ते. अशा प्रकारे काही लोकांना असा भ्रम निर्माण होतो की मनुष्य गेला, विषय संपला. मग काय म्हणतात ते? न संती पितरश्चेती कृत्वा मनसी वर्तते. की काय पितर वगैरे असं काही नाही. कशाला हे सगळं श्राद्ध तर्पण हे सगळं जे आहे हे कशाला करायचं असं म्हणतात? श्राद्धम न कुरुते यस्तु. कशासाठी श्राद्ध करायचं असं त्यांच्या मनामध्ये काय होते? भ्रांत निर्माण होते. परंतु अशा प्रकारचे जे विचार करतात, शास्त्र काय म्हणतं? तस्य रक्तम पिबन्ति ते. अशा प्रकारे ज्या आपल्या पितरांचं श्राद्धादी क्रिया करत नाहीत, पितर काय करतात? त्यांचं असणारं रक्त प्राशन करतात असं शास्त्र म्हणतं. मग नक्की काय करतात? रक्त प्राशन करतात, रक्त पितात म्हणजे नक्की काय करतात? तर त्याचं उत्तर पुन्हा मार्कंडेय पुराणामध्ये त्यांनी दिलं. काय म्हणतात? न तत्र वीराः जायन्ते न आरोग्यम न शतायुषः न च श्रेयोधिगच्छन्ति यत् श्राद्धम विवर्जितम. की अशा प्रकारचं जे कुल आहे की ज्या कुलामध्ये श्राद्धादी कर्म होत नाही त्या कुलामध्ये काय होतं? न तत्र वीराः जायन्ते. उत्तम संतती, वीर ज्याला आपण म्हणतो, अशी असणारी उत्तम संतती जी आहे ती उत्तम संतती त्या घरामध्ये निर्माण होत नाही. नंतर त्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचं आरोग्य, सगळे आजारी काही ना काही कारणास्तव राहतात. हा आजार आहे, तो आजार आहे. नंतर न शतायुषः. पूर्ण आयुष्य जे आहे, पूर्ण आयुष्य कुणी जे जगत नाही, काहीतरी मध्ये येऊन त्याचं मरण होतं, हे होतं अनेक अनुषंगाने. न च श्रेयो अधिगच्छन्ति. आर्थिक जे आहे त्यांना त्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचे भरपूर धनसंपत्ती प्राप्त होत नाही. अशा प्रकारे जे आहे काय? गच्छन्ति यत्र श्राद्धम विवर्जितम. की अशा प्रकारे ज्या घरामध्ये श्राद्ध क्रिया केल्या जात नाही त्या घरामध्ये ह्या सगळे गोष्टी निर्माण होतात. काय काय सांगितलं? न वीराः जायन्ते. वीर पुरुष निर्माण होत नाही, आरोग्य नाही, आयुष्य नाही, धनलक्ष्मी संपत्ती नाही. आणि म्हणून याकरता म्हणून मग आपण काय म्हणतो? मग अशा प्रकारे अनेक घरामध्ये अडचणी आल्यानंतर मग आपण काय करतो? गुरुजींकडे जातो, पत्रिका दाखवतो, हे करतो, अमुक करतो. मग गुरुजी आपल्याला म्हणतात घरामध्ये काय पितृदोष आहे. मग त्या अनुषंगाने त्याच्यासाठी पुन्हा काही ना काहीतरी तिथं सांगितलेला उपाय आपण करत असतो. पण हा साधा आणि सोपा उपाय पितृपक्षामधला. आणि हाच जो प्रश्न आहे, हाच प्रश्न अर्जुनाचा सुद्धा गीतेत आहे. काय? लुप्तपिंडोदक क्रिया. हा सांगितलं की हे सगळं युद्ध महान झालं
तर काय होईल? लुप्त पिंड उदक क्रिया, पिंडाला उदक देण्याची असणारी प्रक्रिया जी आहे ती लुप्त होऊन जाईल. मग काय होतील? पतंती पितरो हेशाम, आमचे जे पितर जे आहेत ते काय, जे पितर लोकांमध्ये आहेत ते सगळे काय पतित होतील. म्हणून काय, या सगळ्याच्या अनुषंगाने प्राचीन कालापासून हा जो श्राद्ध तर्पणादी जो विधी आहे हा आपल्याकडे या ठिकाणी सांगितलं. या शास्त्राधारे नैमित्तिक कर्म, नित्य नैमित्तिक निमित्ताच्या अनुषंगाने केलंच पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी रामायणामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर राम सुद्धा ज्यावेळेस आपले पिताश्री दशरथ गेले हे लक्षात आल्यानंतर वडील ते सुद्धा काय करतात, वडिलांच्या प्रित्यर्थम त्या ठिकाणी असणारी जी साधन सामग्री आहे सगळंच पाहिजे असं नाही, तर्पणासाठी जी आहे साधन सामग्री त्यामध्ये तर्पणादी विधी करतात. म्हणजे सगळ्याला काय शास्त्राधार या सगळ्या गोष्टीला आहे. म्हणून काय केलं पाहिजे, आपण हे सगळं जे काय आहे हे सगळं काय आपण मागच्या पाठात ही सगळी कृतज्ञता आहे आपल्यामध्ये. आता जे काय आहे गुण, ज्ञान, धन, संपत्ती, आरोग्य कोणाचं आहे? हे आपल्या पितरांकडनं प्राप्त झालेली संपत्ती आपल्याला. आणि म्हणून त्याकरता म्हणून असणारी कृतज्ञता त्यांच्याबद्दल व्यक्त करण्याकरता म्हणून काय करतं, म्हणून श्राद्ध हे करायचंच आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा एक्सक्यूज नाही. त्या बदल्यात आम्ही काही करतो, त्या बदल्यात काही नाही, तर्पणच आहे तिथं. ते जे पिंड आहे त्याला पाणी देणंच आहे, त्यानेच ते तुष्यंती. च्या बदल्यात त्या बदल्यात पर्याय त्याला काही नाही, पर्याय तेवढा एकच आहे. आणि म्हणून अशा प्रकारे त्यांचं तर्पण केल्यानंतर काय होणार आहे, ते संतुष्ट आपणास होणार आहे. आणि मग काय होणार, आशीर्वाद मिळणार. आणि त्या आशीर्वादाने जे इतर सगळे काय आम्हाला जे वाटतात हे प्रश्न आहेत ते प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांचं असणारं समाधान त्या ठिकाणी. आणि म्हणून अशा अनुषंगाने शास्त्राने काय केलं, हे जे 15 दिवस आहे हे 15 दिवस त्यांच्यासाठी जे पितर आहेत त्या पितरांसाठी या ठिकाणी ठेवलेले आहेत. आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी देहाच्या व्यतिरिक्त असणारं आत्म्याचं अस्तित्व तिथं झालं. पुन्हा अलग लक्षात, हे सुद्धा का च्या व्यतिरिक्त त्याचं अस्तित्व मानलं म्हणून हे सगळं करणं आहे. जर मानलंच नाही तर विषय संपला, पण मानणंच आहे. आणि म्हणून अशा प्रकारे या सुद्धा ठिकाणी काय केलं, मग अशा प्रकारे या ठिकाणी काय मागच्या मंत्रामधनं काय अन्यत्र धर्मात अन्यत्र अस्मात अन्यत्र आत्मात कुदा सांगितलं की अशा प्रकारे तो जे आत्मतत्व आहे त्याचं स्वरूप कसं आहे, धर्म अधर्मापासून भिन्न आहे. नंतर कार्यकरणरूप प्रपंचापासून सुद्धा वेगळा आहे. त्यानंतर भूत भविष्यापासून कुठल्याही तिन्ही कालातीत म्हणतो आपण, कुठल्याही कालामध्ये ते येत नाही असं जे तत्व आहे ते तुम्ही मला सांगा. हा काय, हा नचिकेतानी यमाला केलेला प्रश्न आहे त्या ठिकाणी. आणि मग त्या अनुषंगाने काय म्हणतात, वरील 18व्या मंत्राच्या आधी त्याचा असणारा उपोद्घात आरंभ प्रस्तावना. आता या ठिकाणी 18व्या मंत्रापासून काय होईल, सगळं आता चालू झालं. उपदेश जो आहे त्या ठिकाणी जसं गीतेमध्ये भगवंताने 2ऱ्या अध्यायामधील 11व्या श्लोकामध्ये उपदेश आरंभ केला. अशोचानन्मशोचस्तम प्रज्ञावादांच भाषसे गता सूनगता नानुशोचन्ति पंडिता. हा पहिला उपदेश झाला. तसं या ठिकाणी सुद्धा आता काय झालं, आता इथून 18व्या श्लोकापासून मंत्रापासून काय झालं उपदेश. म्हणून आता इथं येणारा हा मंत्र 18वा मंत्र, 19वा मंत्र, 20वा मंत्र, यानंतर येणारे काही जे मंत्र आहेत या ठिकाणी हे आणि गीतेचे श्लोक. आता या ठिकाणी सुद्धा येणारा हा जो मंत्र आहे 18वा, न जायते म्रियते वा विपश्चित. हा कसा गीतेतला असणारा 2ऱ्या अध्यायाचा 20वा श्लोक, न जायते म्रियते वा जो आहे त्याच्या अगदी सारखाच आहे, काही भिन्नता नाही. नंतर पुढे येणारा 19वा मंत्र काय, हंताचेन्मन्यते हंतुम हतश्चेन्मन्यते हतम उभवतो न विजानीतः नायम हन्ति न हन्यते. हा सुद्धा जो आहे
मंत्र हा सुद्धा दुसऱ्या अध्यायातला 19वा जो मंत्र आहे. सेम आहे, अगदी काही फरक नाही. म्हणजे गीतेमध्ये असणारे श्लोक आणि कठोपनिषदामध्ये 18व्या मंत्रापासून असणारे मंत्र हे काय अगदी समसमान. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भिन्नता नाही, भेद नाही. आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी तो काय म्हणतात, अन्यत्र धर्मात म्हणजे 14व्या मंत्रामध्ये तुम्ही जे काय सांगितलं इत्यादी श्लोकाद्वारे विचारलेले सर्व विशेषण रहित आत्म्याचे जे आहे अशा प्रकारे सर्व विशेषण रहित निर्विकल्प निराकार निरूप असा असणारा जो आत्मा, त्या आत्म्याचे मंद मध्यम उपासकांसाठी अपरब्रह्माचे प्रतीक जे अगदी मंद मध्यम आहेत, लगेच त्यांना ते तत्वज्ञान होणार नाही. त्यांना अपरब्रह्माचे आलंबन घेऊन काहीतरी आहे. मग काय आलंबन? ओम इथे एकाक्षर ब्रह्म, ओम हे आलंबन त्यांना दिलं. लगेच त्यांना ते निर्विकल्प तत्व साध्य होणार नाही. मग अशा परिस्थितीमध्ये त्यांना तेच अपरब्रह्म आलंबनाने साधना करण्यास सांगितलं. आणि परब्रह्म जो ओंकार आहे आलंबन हा अपरब्रह्माचे प्रतीक व आलंबन रूप ओंकाराचा निर्देश केला. आता ज्याचे आलंबन ओंकार आहे त्या आत्म्याचं स्वरूप, आलंबन म्हणजे काहीतरी घेऊन उपासना करायची आहे, पण काय सच्चिदानंद स्वरूप आहे, निर्विकार निराकार आहे. मग कसं काय लगेच करणार? लगेच लक्षात येणार नाही काय करायचंय ते. मग काहीतरी आलंबन दिलं, त्या आलंबनाने च्याद्वारे. परंतु आलंबनाने मग आलंबन काय दिलं? ओंकार. आणि त्याची उपासना करायला लावली. लगेच मन काय अगदी सगळ्याच्या वृत्तीचा शांत झाल्यानंतर निर्विकल्पा भावामध्ये जात नाही. मग अशा स्वरूपामध्ये काय केलं पाहिजे? मग ओंकारावर असणार त्याला काय करायचं? केंद्रित कर. ओम ओम त्याच्यावर केंद्रित केलं पाहिजे. आणि म्हणजे अशा प्रकारे केंद्रित केल्यानंतर आलंबन. परंतु आता ज्याचे आलंबन ओंकार आहे त्या आत्म्याचं स्वरूप काय? ओंकार आहे त्याचं काय झालं? ते आलंबन झालं. पण अशा प्रकारे आलंबन असणारा तो ओंकार, त्याचं असणारं स्वरूप, ते स्वरूप काय? ते स्वरूप सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी काय 18व्या मंत्राच्या द्वारे त्यांनी आरंभ केला. की आता म्हणून आता उपदेश आरंभ झाला. आता यमराज जे आहेत ते यमराज काय करतात? आता या ठिकाणी नचिकेताला 18व्या मंत्राच्या द्वारे उपदेश आरंभ करून या ठिकाणी उपदेश करतात. काय म्हणतात? 18वा असणारा मंत्र 18व्या मंत्राच्या द्वारे म्हणतात काय? न जायते म्रियते वा विपश्चित नायम कुतश्चिन्न उभुव कश्चिद अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. म्हणतात काय? न जायते न म्रियते. ते जे आत्मतत्व आहे ना, ते आत्मतत्व जन्माला येत नाही. अजहा सांगितलं. अजहा म्हणजे न जायते, ते अजा जन्मालाच येत नाही. मग जन्मालाच येत नाही म्हणल्या मग मृत्यू संभवच नाही. जन्मच होत नाही तर मृत्यूच नाही. आणि म्हणून अजहा या शब्दाने किंवा न जायते या शब्दाने काय? जे 6 विकार शरीरामध्ये आहे, अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षीयते विनश्यति इति षड्विकार वत एतत् स्थूल शरीरम. शास्त्राने सांगितलं. स्थूल शरीराची व्याख्या करत असताना काय सांगितलं? अस्ति जायते या ठिकाणी अस्तित्व निर्माण होणं, जन्माला येणं. अस्ति जायते वनंतर हळूहळू आपण मोठे होत जातं. अस्ति जायते वर्धते विपरिणमते, नंतर विशिष्ट वयाला आल्यानंतर 40ला वगैरे आल्यानंतर काय होतो? तसंच आपण थांबतो. मग अपक्षीयते, मग आपण हळूहळू उतार वयाला लागतो. नंतर विनश्यती, आपण नाश होतो. म्हणजे अशा प्रकारे ह्या शरीरामध्ये काय 6 प्रकारचे विकार आहेत. परंतु तो जन्माला आला नाही म्हणून न जायते. त्याने काय केले? हे 6 विकारांचा काय केला? निषेध या ठिकाणी केला. म्हणजेच काय? ते आत्मतत्व न उत्पन्न होते, मग उत्पन्नच होत नाही, मग न म्रियते. उत्पन्नच झालं नाही तर मरणच होणार नाही. जन्माला आला तर मरेल ना, जन्मालाच आला नाही तर मरणच नाही. आणि म्हणून मरण पण होत नाही. आणि वा विपश्चित नायम कुतश्चिन्न बभूव कश्चित, नक्की कोणत्या अन्य कारणाने उत्पन्न होते अथवा न स्वतः काही उत्पन्न होते. कोणत्याही कारणास्तव असं झालं तसं झालं
म्हणून ते उत्पन्न झालं. तसं कुठल्याही कारणाने ते त्याला वाटलं म्हणून उत्पन्न झालं असं पण होत नाही. ते स्वतः काही बनतं तसं पण नाही होत. मग कसं आहे, अजहा नित्यहा शाश्वतः, ते जे आत्मतत्व आहे ते कसं आहे, अजहा, ज्याचा कधीही जन्म होत नाही, नित्य कायम एक समसमान, त्याच्यामध्ये बदल कसलाही होत नाही, अजो नित्य शाश्वत स्वरूपाचं आहेच, अस्तित्व लब्धव्यम, अशा प्रकारचं असणारं शाश्वत आणि पुराण हा अनादी कालापासून तेच आहे. म्हणून कालातीत सांगितलं, कालाने त्याला बांधलं गेलं नाही. भूतकालामध्ये तेच, वर्तमान काळामध्ये तेच, भविष्य काळामध्ये तेच, म्हणजे अशा प्रकारचं जे आहे हे. म्हणून सगळ्यामध्ये अनुस्यूत असणारं, म्हणून पुराण हा अत्यंत पुराण आहे. न हन्यते हन्यमाने शरीरे, हे जरी शरीराचा या ठिकाणी जरी नाश झाला तरी ते जे आत्मतत्व आहे त्या आत्मतत्वाचा कदापि नाश होत नाही, असं असणार ते आत्मतत्व. आणि तेच आपल्याला जाणायचं. ते जाणण्यासाठी अशा प्रकारचं असणारं अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाण नचा संगतम नैव मुक्तिर्न नैयः चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, अशा प्रकारचं असणारं सच्चित आनंद स्वरूप ते जे आत्मतत्व आहे तेच कोण आहे, अहम शिवोहम शिवोहम, तेच मी. अशा प्रकारे त्याला या साक्षात अपरोक्षात ब्रह्म या ठिकाणी याच देही कुठे जाऊन प्राप्त नाही करायचं, इथंच त्याची असणारी अपरोक्ष अनुभूती घ्यायची. आणि म्हणून अशा प्रकारे ते जे आत्मतत्व आहे त्याचं असणारं स्वरूप कशा प्रकारे आहे, आलंबनाने. ओंकार हे आलंबन घेऊन गेला आणि मग काय, परिपक्व अवस्था झाल्यानंतर अंतःकरणाची, मग त्याच्यासाठी मग त्याचं स्वरूप काय, ते त्याचं स्वरूप असं, न जायते म्रियते वा विपश्चित नायं कुतश्चिन्न बभूव कश्चिद अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणः न हन्यते हन्यमाने शरीरे. अशा प्रकारे शरीराचा जरी नाश झाला तरी सुद्धा ते आत्मतत्व आहे, त्या आत्मतत्वाचा कदापि नाश होत नाही, हे सांगण्याकरिता. म्हणून असणारा हा कितवा 18वा असणारा मंत्र त्याचा असणारा आचार्यांचं भाष्य. आचार्य काय म्हणतात, न जायते न उत्पद्यते म्रियते वा न म्रियते न म्रियते च उत्पत्तिम अतः वस्तुनः अनित्यस्य अनेकां विक्रिया तासाम् आसाद्यन्ते जन्म विनाश लक्षणे विक्रिये इह आत्मनि प्रतिषिध्यते प्रथमं सर्व विक्रिया प्रतिषिधार्थम न जायते म्रियते वा इति. या अशा प्रकारे का अन्यत्र धर्मात अन्यत्रास्मात्, हे जे मागचा जो श्लोक आहे 14वा मंत्र आहे, त्या मंत्राच्या द्वारे अशा प्रकारे ते आत्मतत्व आहे ते सांगून आरंभ करून अन्यत्र धर्मात या मंत्राने अशेष विशेष रहित, ते आत्मतत्व कसं आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं विशेष नाही. म्हणून अशेष विशेष, त्याच्यामध्ये हे विशेष का काही निर्विशेष सांगितलं. त्या आत्मतत्वामध्ये कोणत्याही प्रकारचं विशेष नाही, हे महत्व. म्हणून अशा प्रकारे ते अशेष विशेषरहित असा जो आत्मा त्याचे स्वरूप नचिकेताने विचारले. म्हणजे असा जे आत्मतत्व जे आहे त्या आत्मतत्वाचं स्वरूप काय, ते स्वरूप या ठिकाणी नचिकेताने विचारले. ते स्वरूप उपासनादी साधनरहित, जो पुरुष त्याला सांगून त्याचा उपयोग होणार नाही. आणि म्हणजे अशा प्रकारचं ते आत्मतत्व आहे. ते आत्मतत्व कोणाला, जो उपासनादी साधनरहित पुरुष आहे, की अशा प्रकारे ज्याच्या जीवनामध्ये तप उपासना श्रद्धा या अपेक्षित जे गुण अपेक्षित आहेत ते नसतील, तर अशा पुरुषाला या सगळा जो आत्मविचार आहे तो आत्मविचार सांगून काय होणार आहे का, काही होणार नाही. मग काय, पालत्या घड्यावर पाणी एवढंच होणार, दुसरं काही होणार. म्हणून अशा प्रकारे, म्हणून त्यासाठी म्हणून साधना सांगितली. सहमत्सर संमत्सद सांगितलं. आल्यानंतर त्या ठिकाणी प्राचीन कालामध्ये गुरुंकडे आल्यानंतर गुरुकुलामध्ये आश्रमामध्ये गुरूंच्या उपदेश करणार असं म्हटल्यानंतर गुरु काय लगेच आल्यानंतर लगेच चादर चटई टाकून उपदेश करत नव्हते. काय म्हणायचे, 1 वर्ष 2 वर्ष या ठिकाणी राहा,
आणि काय कर, तुझी साधना कर किंवा आश्रमातली असणारी काय जी गुरुसेवा असेल, गाई घेऊन जा, हे कर ते कर, अशा प्रकारे त्याला पहिल्यांदा कमीत कमी वर्षभर तर साधनाच आहे, त्याला सेवाच आहे. तद्विज्ञानार्थम सुगृमेवाभिगच्छे. आणि अशा प्रकारे ते सगळं झाल्यानंतर गुरूंना ज्यावेळेस वाटेल काय की ठीक आहे, आता काही हरकत नाही, आता 2 वाक्य सांगितली तर ऐकेल. आपण असंच असतं आपल्या व्यवहारामध्ये सुद्धा. आपण जर कोणी कोणाला म्हटलो की त्याला जरा समजून सांगा, तर आपण काय म्हणतो, थांब जरा बघू, वेळ आल्यावर सांगतो, असंच म्हणतो आपण व्यवहारामध्ये सुद्धा. आणि मग आपण सारा विचार करतो, वेळ पाहून मग आपण त्याला सांगण्याचा प्रयत्न करतो, अरे बा हे असं नाही, हे असं आहे. ते तसंच आहे या ठिकाणी की त्याचा असणारा अधिकारित्व काय आहे. अधिकारित्व पाहिल्यानंतरच मग काय करतात, मग गुरु उपदेश करतात. मग तेच सांगितलं. परंतु ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची साधना नाही, शास्त्र गुरुवाक्यावर ज्याचा विश्वास नाही, जो सातत्याने संशय करणारा आहे, त्या गीता म्हणते संशयात्मा विनश्यती, की असा जो आहे ना, तो काय, तो निश्चितपणे स्वतःच्या नाशालाच कारणीभूत ठरतो. आणि अशा परंतु ज्याची शास्त्रावर श्रद्धा आहे, गुरुवाक्यावर श्रद्धा आहे, जो साधन भजन तत्पर आहे, विवेक वैराग्य संपन्न आहे, असा जो साधक आहे, त्याला मग गुरु उपदेश करतात. आणि परंतु जो तद्भिन्न आहे त्याला लगेच उपदेश नाही. मग तेच इथे सांगण्याचा प्रयत्न केला. साधनरहित जो पुरुष, त्याला सांगून काय उपयोग होणार, याकरता प्रथम मंद मध्यम अधिकारी पुरुषांना उद्देशून आणि पहिल्या प्रकारचे जे आहेत, मंद मध्यम नंतर श्रेष्ठ, पहिले जे 2 आहेत पहिल्या प्रकारचे आले आता ते शिकण्यासाठी, की आम्हाला काय आहे ब्रह्म तत्व जाणून घ्यायची इच्छा आहे, परंतु अजून तेवढा अधिकार नाही. मग काय सांगितलं गुरूंनी, मग त्यांच्याकरता असे जे अधिकारी आहेत त्या पुरुषांना, त्या साधकांना उद्देशून काय ओंकार आश्रय पर आणि अपरब्रह्माची उपासना सांगितली. त्यांना त्या ठिकाणी अपरब्रह्म जे आहे त्या अपरब्रह्माची उपासना त्या ठिकाणी म्हणजे काहीतरी आलंबन देऊन याद्वारे तुम्ही जा, एवढा जप करत राहा. जप का की तेवढा वेळ 108 मनी जे आहे ते कमीत कमी करस तोपर्यंत ते चित्त जे आहे ना, ते सातत्याने काय चंचलात्मकम मनः, हे सातत्याने इकडे जा तिकडे जा, इकडे पळ तिकडे पळ, त्याचं पळणं थांबत नाही. सातत्याने काही ना काहीतरी चिंतन त्याचं चालूच असतं. आणि मग असं जे मन आहे सातत्याने काही ना काहीतरी वेगवेगळं चिंतन करत असतं, त्याला आलंबन. मग आपण ती माला घेतो, माळ घेतो, बसतो, मग 108 मनी मग जो काय असेल तो एखादा आलंबनात्मक त्या ठिकाणी मनाला आलंबन म्हणून मग काय म्हणतो आपण, ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, रामकृष्ण हरी, जे काय त्याला असेल मंत्र दिलेला गुरूंनी, त्याचा काय करतो तो 108 जप करतो. मग तो 108 जप होईस्तपर्यंत त्याला लागणारे 5 मिनिटं 10 मिनिटं त्याचं जे मन जे इतरत्र जाणार आहे ते काय होतं, त्या मालेवर त्या मंत्रावर त्याचं काय होतं कॉन्सन्ट्रेशन, दुसरा विचार त्याच्या मनामध्ये येतं, मला हेच करायचं आहे. अशा प्रकारे इथे सुद्धा ते ब्रह्म काय आहे, ते ब्रह्म लगेच निर्गुण निराकार ते ब्रह्म आहे सांगितलं तर कळणारच नाही. मग आहे तसा जाईल आश्रमात निघून. मग काय, मग ठीक आहे, ते ब्रह्म कसं आहे, ते ओंकारात्मक आहे. मग काय, ओंकार प्रणव ब्रह्माची उपासना कर, असं पहिल्यांदा त्याला आलंबन देऊन प्राथमिक, आणि म्हणून त्याला उद्देशून ओंकाराश्रय परब्रह्माची उपासना सांगितली. आणि यानंतर ओंकाराचा जो आत्मा त्याचे यथार्थ स्वरूपाचे निश्चय ज्ञान करून द्यावे या उद्देशाने आत्मस्वरूपाचे वर्णन या मंत्रामध्ये केलेले आहे. आणि त्यानंतर असं झाल्यानंतर आता त्याने आलंबन केलं, ओंकाराची उपासना आता आरंभ केली. आणि अशा प्रकारे आता मग काय चित्ताची एकाग्रता साधायला आरंभ झाला. ओंकाराने काय काय होतं, ओंकाराने चित्ताची एकाग्रता, अनेक फायदे त्याचे अलग लक्षात. ओंकाराचा असणारा जप केल्यानंतर अनेक प्रकारचे त्या ठिकाणी फायदे आहेत. मानसिक तणाव साधक जरी नसला तरी सर्वसामान्य साधकांसाठी, सर्वसामान्य जनांसाठी, मनुष्यांसाठी
काय होतं ओंकाराची उपासना केल्यानंतर? ओंकार उपासनेने मानसिक तणाव जे आता सगळ्यांच्या मध्ये आहे ना, सगळे नुसते ट्रेसमध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त ट्रेसच, फक्त पळतात आहेत. का पळतात कोणाला विचारलं तर काय माहिती नाही. तर आपल्याकडे पहिल्यांदा आता जे माझ्या वयाच्या असतील तुमच्यामध्ये, त्यावेळेस ती एक गोष्ट होती मराठीच्या पुस्तकामध्ये. तो ससा तिथं झोपलेला असतो. झोपलेला असताना काय होतं, एक वरनं पान असतं पिंपळाचं त्या झाडाखाली. ते पान काय होतं, शांतमध्ये झोपलेला होता आणि ते वरनं पान त्याच्या अंगावर पडतं. तर आता सशाला पान पडल्यानंतर सशाला काय वाटतं की आभाळच माझ्या अंगावरती पडलंय. आता तुमच्यापैकी सगळेच मला वाटतं जे आहे त्यांच्या पुस्तकामध्ये मराठीची ही गोष्ट होतीच. मग आभाळ पडला असं वाटलं, बस ससा काय करतो, धावायला सुरुवात करतो. अरे आभाळ पडतं. मध्ये माकड भेटतं, काय झालं, आभाळ पडलं. ते नाही विचार नाही केला, ते धावतंय. नंतर हरिण भेटतं, काय पडलं, आभाळ पडलं, ते धावायला लागतं. सगळे जो येईल तो विचारतो आणि धावायला लागतो. पण कुणी त्याचं जे खरोखर पडलंय का नाही पडलं त्याचा विचार करते का नाही. फक्त तो धावतोय, ससा धावतोय म्हणून सशाच्या मागे माकड, माकडा मागे हरिण मागे काय, ते बरेच प्राणी तिथं जोडून टाकले त्यांनी. तसंच आहे आपलं सुद्धा. आपल्याकडे सुद्धा दुसरं काही नाही, ते सशासारखंच आहे. फक्त धावणं, तो धावतो म्हणून मी धावतो, तो धावतो म्हणून मी करतो. फक्त सकाळी उठल्यापासून रात्री झोपेस तोपर्यंत फक्त धावणंच आहे. एवढाले आपण मोठाले लाखो रुपये देऊन आता आमच्या पुण्यासारख्या सिटीमध्ये लाखो करोडो रुपयाचे आपण फ्लॅट घेतो. पण त्या फ्लॅटमध्ये जायला सुद्धा यांना वेळ नसतो. सकाळी 6ला जे निघतात ते रात्री 10च होतात. पण ज्या सुखासाठी ते घेतलं तिथं सुद्धा जास्त वेळ देता येत नाही. आणि म्हणून काय, सगळा तणाव आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तणाव. मग तो तणाव जर कमी व्हायचा असेल तर काय, मग ओंकार जप सर्वसामान्य सांगितलंय. म्हणजे शास्त्रीय तो अर्थ आहेच, पण ओंकाराच्या जपाने काय होतं, तो ओंकाराचा जप केल्यानंतर मानसिक तणाव कमी होतो, मनामध्ये शांतता निर्माण होते. नंतर मनामध्ये सकारात्मक ऊर्जा जी आहे ती पॉझिटिव्ह ऊर्जा, निगेटिव्ह ऊर्जा जाऊन पॉझिटिव्ह ऊर्जा त्या ठिकाणी येते. नंतर घशाच्या अनुषंगाने थायरॉइड सारख्या जे काही समस्या असतील त्याचा सुद्धा काय होतं, त्याने निराकरण होतं. रक्तप्रवाह सुरळीत होतो, स्मरणशक्ती वाढते, निद्रानाश होतो. आणि शेवट असणारा सजातीय वृत्तीचा प्रवाह अंतःकरणामध्ये चांगले विचार. सजातीय वृत्तीचा प्रवाह म्हणजे काय, चांगले विचार यायला आरंभ होतो. हे सगळं कशाने साध्य होतं, ओंकाराने. प्रणव उपासना जी आहे किंवा नुसता ओंकाराचा जप केला तर या सगळ्या गोष्टी साधनेच्या व्यतिरिक्त हे सगळे फायदे त्याचे, ते फायदे त्याला प्राप्त होतात. परंतु अशा प्रकारे या ठिकाणी जो साधनेमध्ये ओंकाराची साधना करतोय आणि त्या ओंकाराच्या साधनेने आता परिपक्व झालेला आहे, तो जो साधक आहे, यानंतर ओंकार आश्रयाने जो आत्मा त्याचे यथार्थ स्वरूपाचा निश्चय ज्ञान करून द्यावे, आता परिपक्व झाला. मग आता काय, तो ओंकार म्हणजे नक्की काय, त्याचं असणारं आता याचं विशेष व्याख्यान खरं मांडुक्य उपनिषदामध्ये सुंदर केलेलं आहे त्यांनी. आता पुढे जे येईल ते अकार उकार मकार म्हणजे काय ते त्या अनुषंगाने, परंतु त्याचंच आता या ठिकाणी ज्ञान द्यावे या उद्देशाने आत्मस्वरूपाचे वर्णन या मंत्रामध्ये केलेलं आहे. आत्मा हा उत्पन्न होत नाही व मरत नाही. जो पदार्थ उत्पन्न होणार नाही तो अनित्य असतो, जो पदार्थ उत्पन्न होणारा तो अनित्य असतो. जो पदार्थ वास्तविक उत्पन्न होतो तो कसा आहे, तो अनित्य स्वरूपाचा आहे, तो अनित्य आहे. त्याच्या ठिकाणी 6 भावविकार असतात. 6 भावविकार आता ज्याप्रमाणे सांगितले, अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते आणि विनश्यती, ती षड्विकार हे असणारे 6 विकार. हे त्याच्यामध्ये नाही, आत्मतत्वामध्ये नाही. म्हणजे कोणामध्ये, स्थूल शरीरामध्ये 3 प्रकारची शरीर आपण अंगीकार करतो. हे स्थूल शरीर, याच्या आतमध्ये असणारं अंतःकरण चतुष्टय, सूक्ष्म शरीर आणि त्याच्याही मागचा असणारं मूल अज्ञान, त्याला आपण म्हणतो कारण शरीर. या सगळ्याचं कारण तिथे, हे सगळं दुःख का, त्याचं कारण काय,
तर स्वस्वरूपाचा ज्ञान माया. बरोबर, तेच या ठिकाणी सांगितलं. म्हणून अशा प्रकारचे हे सहाही विकार त्या ठिकाणी नाही. त्यापैकी पहिल्या उत्पत्ती क्रियेचा व शेवटच्या मरण क्रियेचा व सर्व इतर क्रियांचा निषेध करण्यासाठी आत्म्याच्या ठिकाणी प्रथम निषेध केला. न जायते आणि अनुषंगाने न जायते म्हटला म्हणजेच काय, जन्मालाच येत नाही म्हणजे पुढचे सगळे विकार आपल्या आत थांबले. मी तिथं गेलोच नाही म्हटल्यानंतर ज्याप्रमाणे तिथं होणाऱ्या कुठल्याही घटनांशी माझा संबंध नाही, हे काय होतं, हे सिद्धच झालं. तसं जो जन्मालाच येत नाही, बरोबर असंच म्हणतात ना. एखादं काही कुठं काही घडल्यानंतर पोलीस काय करतात, साक्षी म्हणून घेऊन जातात. मग कोणाला, जो तिथं आहे तो, जो तिथं नाहीच म्हणतो त्याला त्याचा काही उपयोग नाही म्हणतात पोलीस. त्याला नेऊन काय करायचं आहे. परंतु जो तिथं आहे, गेला म्हणजे तो साक्षी झाला. त्या अनुषंगाने या ठिकाणी सुद्धा जन्माला आला म्हणजे काय, सगळे त्याला पुढचे विकार निर्माण झाले. परंतु जन्मालाच याला नाही, मी तिथे गेलोच नव्हतो, त्यावेळेस मी दुसरीकडे येतो. मग ते असं म्हणतात, ते आम्ही तिकडे नव्हतो, आम्ही दुसरीकडे होतो. मग ते चेक करतात, बाबा नक्की कुठे होता. हां, मग ठीक आहे, त्यावेळेस बाबा हा इथे होता, मग हा तिथे नव्हता. तसं ते हा जन्मालाच आलं नाही म्हणजे पुढचे विकार नाही, तेच सांगितलं. म्हणजे मरणक्रियेचा इतर सर्व क्रियांचा निषेध करण्यासाठी आत्म्याच्या ठिकाणी प्रथम निषेध केला. न जायते वा म्रियते वा विपश्चित म्हणजे मेधावी सर्वत्व म्हणजेच काय, नित्य चैतन्य स्वरूप आहे. विपश्चित म्हणजे काय, तो सर्व जो आहे तो आत्मचैतन्य जे आहे नित्य चैतन्य स्वरूप आहे. आत्मा हा इतर कोणत्याही कारणाने उत्पन्न होत नाही. कुठलं तरी कारण झालं आणि आत्मा निर्माण झाला असा पण तो निर्माण होत नाही. काही कारण झालं तो आत्मा निर्माण होईल असं होत नाही. तसेच या आत्म्यापासून शुक्ती रजताप्रमाणे वास्तविक कोणताही पदार्थ उत्पन्न होत नाहीत किंवा त्या आत्म्यापासून जसं शुक्ती म्हणजे शिंपल्यावर, रजत म्हणजे चांदीचा भास होतो, वास्तविक आहे का नाही. परंतु ज्याप्रमाणे शुक्तीवर काय होतं, रजताचा आपणास भास होतो, त्याप्रमाणे या आत्म्यावर सुद्धा कशाचाच भास होत नाही. त्यात म्हणून तेच सांगितलं. म्हणून ज्याप्रमाणे काय शुक्ती रजताप्रमाणे वास्तविक कोणताही पदार्थ येथे सुद्धा उत्पन्न होत नाही. म्हणून हा आत्मा अज म्हणजे नित्य स्वरूपाचा आहे, शाश्वत म्हणजे अपक्षयरहित आहे. जो पदार्थ अशाश्वत असतो तो क्षीण असतो. हा आत्मा शाश्वत आहे आणि शाश्वत आहे म्हणूनच कसा आहे, पुराण आहे म्हणजे सर्वदा नूतन आहे. जो पदार्थ सावय असतो तो अवयवांच्या वृद्धीमुळे नवीन उत्पन्न होतो. सावय पदार्थामध्ये वृद्धी होते किंवा सावय पदार्थामध्येच विनाश होतो. म्हणजे ज्याला अवयव आहेत असे जे पदार्थ आहेत त्याचीच उत्पत्ती किंवा त्याच्यामध्ये बदल चेंजेस होत राहतात. पण इथे अवयवरहित असल्यामुळे या आत्मतत्वामध्ये कुठल्याच प्रकारचा बदल होत नाही. आणि म्हणून तो अवयवांच्या वृद्धीमुळे नवीन उत्पन्न होतो. तो घटपटादी पदार्थाप्रमाणे वृद्धिरहित आहे. जायते अस्ति विपरिणमते वर्धते अपक्षीयते विनश्यती. या 6 विकारांनी या सर्वाचा काय केला, निषेध केला. आत्म्याचे खरे स्वरूप आहे म्हणून तो शरीरामध्ये जरी असला तरी आकाशाप्रमाणे शरीराचा जरी नाश झाला तरी त्याचा नाश होत नाही. यद्यपि त्याचं तो जे आत्मतत्व आहे ते या शरीरामध्ये जरी असलं तरी आकाशाप्रमाणे, जसं आकाश सर्वत्र व्याप्त असलं तरी कुठेही त्याचा काय असतो, संसर्ग ज्याप्रमाणे होत नाही त्याचप्रमाणे त्या आत्मतत्व सर्वत्र असलं तरी कुठल्याही वस्तूशी त्याचा संबंध प्रस्थापित ते करत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे त्या शरीराचा जरी नाश झाला तरी त्या आत्मतत्वाचा, जरी घटाचा जरी नाश झाला तरी त्या घटामध्ये असणाऱ्या आकाशाचा ज्याप्रमाणे नाश संभवत नाही त्याप्रमाणे या शरीराचा जरी नाश झाला तरी त्या आत्मतत्वाचा कदापि नाश संभवत नाही. असं असणार ते कसं, नित्य अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणां न चा संगतम नैव मुक्तिर् न नैयः चिदानंद रूप शिवोहम शिवाम सच्चिदानंद स्वरूप असणारं ते आत्मतत्व ते या ठिकाणी सांगण्याचं त्याचं असणारं विशेष व्याख्यान या सगळ्या मंत्राच्या द्वारे करून पुढच्या मंत्रामध्ये असं असणारं ते आत्मतत्व काय, हंता चेन्मन्यते हंतुम हतश्चेत मन्यते हतम भौतौ न विजानीतः नायं हन्ति न हन्यते. अशा प्रकारे पुन्हा त्याचा आता सविस्तर आता आणखी जवळ जाऊन वर्णन पुढच्या 19व्या मंत्राच्या
द्वारे या ठिकाणी करतात. त्याचं विशेष व्याख्यान आता उद्याच्या पाठामध्ये पाहणार आहोत. उद्याचा पाठ होणार आहे. ओम तत्सत.